अनुसया माये की जय आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त समर्थ बाळ बद्रीगीर महाराज की गुरुवर जय रामगीर महाराज की जय। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, दत्त देव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी हाँ गुरुदेव तुम्हारी जय जय हो, दत्त देव तुम्हारी जय जय हो, गुरु केदारनाथ में तुम्हारी जय जय हो, बद्रीनाथ में तुम्हारी जय जय हो, जय हो गिरनार में तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, दत्त देव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी सद्गुरुनाथ महाराज की जय। आनंदाय नमो नमः, देवदत्ताय नमो नमः, श्री गुरुदेवाय नमो नमः। गुरु कृपा अवलोकिता, तया ज्ञान होय हो तत्वता, येणे यातायाती चुकता पावलो सखा आपुल्या घरी। अशा तऱ्हेनं गुरु महाराजाच्या कृपेनं नामस्मरणाच्या माध्यमातून ज्या ठिकाणावरून आपला जन्म झाला त्याच ठिकाणी निजरूपाच्या ठिकाणी महाराजाच्या नामस्मरणाच्या माध्यमातून हा जीव क्रमाक्रमानं कर्मधर्म संयोगानं मूळ ठिकाणी जाण्यासाठी निघाला। माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, अलक्ष मुद्रा ध्यान लावणी माझे मी पाहिले, अलक्ष मुद्रा माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी जलथल होते काहीच नव्हते अंदर, निज वस्तू होती अंदर हो, जलथल होते काहीच नव्हते अंदर, निज वस्तू आदगनाने ध्वनी सोडुनी, आदगनाने ध्वनी सोडुनी आकारी आणिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी अलक्ष मुद्रा ध्यान लावणी माझे मी पाहिले, अलक्ष मुद्रा पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले। अशा तऱ्हेनं
ज्यावेळेस गर्भधर्म संयोगापासून गुरु महाराजाची कृपा, गुरु महाराजाचा निज ध्यास त्या माऊलीच्या मुखात असला तर विद्या गुरुवनी थोर मायेचे संस्कार त्या गर्भावर, गर्भधारणेपासूनच्या संस्कारानं सुसंस्कार जर त्या गर्भावर जर पडले तर खरोखर तो गर्भ ज्ञानीवंत बनल्याशिवाय राहत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाले उद्धरी. त्या माऊलीच्या माध्यमातून खरोखर त्या घराची स्थिती बदलून जाते, ते घर स्वर्गमय बनते. पण तसे जर त्या ठिकाणी सुसंस्कार जर असले, विचार चांगले असले, आत्मीयता असली, प्रेम असलं तर खरोखर त्या ठिकाणी एक स्वर्गमय ते घर बनल्याशिवाय राहत नाही. कारण मुळात काहीच नाही राहत. निज वस्तू, अदृश्यात असलेली वस्तू त्या ठिकाणी एका ठिकाणी असते आणि ती अदृश्यात असलेली वस्तू सगुण रूपात आणण्यासाठी सुसंस्काराची गरज आहे. संस्कार फार मोठे अनमोल आहे आणि आजच्या परिस्थितीला तर संस्कार चांगले इतके अनमोल आहे की आपण त्याची गिनती करू शकत नाही. जेवढे संस्कार द्यान त्या गर्भावर तेवढे संस्कार चांगले. रामगीता वाचा, पोथी वाचा, आनंदगीता वाचा, अजून कोणता भगवद्गीता वाचा, कोणताही एखादा आध्यात्मिक ग्रंथ जर वाचला तर तसे तसे शब्द त्या गर्भावर पडते. 9 महिन्यामध्ये मूळ मायने सांभाळिले, 9 महिन्यामध्ये मूळ मायने 9 दिवसामध्ये जागृती दिली, 9 दिवसामध्ये जागृती दिली रे मार्ग दाविले. माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले. अलक्ष मुद्रा ध्यान लावणी माझे मी पाहिले, अलक्ष मुद्रा ध्यान लावणी माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले. अशा तऱ्हेनं स्थूल देहानं जरी आपण काही पाहू शकत नाही, फक्त कार्य करू शकतो, पण सूक्ष्म देहानं अलक्ष मुद्रा ज्यावेळेस ध्यान लागते मात्र त्यावेळेस फक्त एकच तत्व दिसल्या जाते, ती फक्त निज वस्तूचं. आणि निज वस्तू प्राप्त करण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे, निज ध्यासाची गरज आहे. ज्यावेळेस हा गर्भ मायच्या उदरात राहते त्यावेळेस त्याला फारच संस्काराची गरज असते. कारण सोहम नामाचा जप चालू असते आणि अनंत जन्माचा ज्ञानीवंत जीवात्मा असते. तो प्रत्येक शब्द त्या ठिकाणी सेवन करते. सेवन करता करता 9 दिवसात त्याच्यापासून जागृती म्हणून 8व्या महिनी हा गर्भ ध्यानस्थ बसलेला असते आणि 9व्या महिन्यापासून त्याला चेतवल्या जाते. 9 दिवसामध्ये पुन्हा त्याची परीक्षा घेतल्या जाते, चेतवल्या जागृत केल्या जाते. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्या प्राप्त केल्यानंतर त्याची परीक्षा आहे. पण त्या परीक्षेत तो सगळ्या गोष्टी निपुण होऊन जाते आणि ज्यावेळेस बाहेर येते त्यावरती कोहम शब्द बोलल्या जाते, मात्र तिथं बेईमानी होते. म्हणून या जीवात्म्याला सदृढ बनवण्यासाठी मायेच्या संस्काराची गरज आहे. मायेच्या गर्भामध्ये सोहम जप चालू होता, मायेच्या गर्भामध्ये सोहम. बाहेर आल्यावर त्या जीवाने, बाहेर आल्यावर त्या जीवाने कोहम बोलिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी. अलक्ष मुद्रा ध्यान लावणी माझे मी पाहिले, अलक्ष मुद्रा माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी.
माझे मी पाहिले असा हा जीवात्मा गर्भात असताना सोहम नामाचा जप चालू असल्यानंतर जसं क्षणिक माणसाचे विचार आहे आणि त्या क्षणिक विचारानं फटफटिती झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून तो नम्रतेनं लिनता ह्या सगळ्या गोष्टी आजच्या युगाले तरी धरून चाललं. अहंकार जर ठेवत राहिलं तर तो माणूस शेवटावर टिकू शकत नाही. पण जिथं नम्रता असन हात तोडल्यापेक्षा हात जोडणं पुरते, आणि हात जोडून जो चालत असन तर तो मात्र आपली यात्रा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोहम जरी शब्द बोलला असन पण सत्संगानं सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, घडू दे प्रभू येवडे हे घडू दे. सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, सदा संत सेवेत वृत्ती जडू. अशा तऱ्हेनं आपली जी वृत्ती आहे, विचार आहे, हे विचार सदा नेहमी करता सत्संगात असावे. सत्संगासाठी काय भागवद्गीतेतच जाऊन बसलं पाहिजे, पण या कार्यक्रमातच जाऊन बसलं पाहिजे. कार्यक्रमात काही भेटू शकत नाही. मनाले स्थिरताच नाही तर तो काही प्राप्त करू शकत नाही. पण एकाग्रता जर साध्या गेली आणि त्या ठिकाणी आपल्या गुरु महाराजाची प्राणप्रतिष्ठा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून जर आपण त्याचं वक्तृत्व जर गायन केलं किंवा त्याचा अभ्यास केला, त्याचं नामस्मरण केलं तर सत्संग साधल्या जाते. आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी सत्संगतीची फार मोठी गरज आहे. कर्मधर्म संयोगाने गुरु मिळाले, कर्मधर्म संयोगाने दत्तगिरीशी सावध केले, दत्तगिरीशी सावध केले कर्मभूमीवरी. माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी पाहिले, माझे मी. म्हणून यात देही यात डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपण आपलं गुणचरित्र केलेले कर्तव्य हे सर्व आपल्या डोळ्यासमोर येते. दर्पणादिशे आपण आपण आपला चेहरा आरशात पहा आणि हावभाव तसे दिसले म्हणजे तसं आपलं भगवंत आपण तसं नामस्मरण केलं, तशी रूपरेषा निर्माण झाली. पण आपल्या कर्तव्याला जर प्रसन्नता नसली तर मात्र त्या ठिकाणी काहीही साध्य होऊ शकत नाही. कारण भ्रांतिमाया तिथं हजरच असते, ती तपूनच आहे. मोहमायाचा खेळच आहे ह्या कर्मभूमीवर. कर्मभूमीची देवताच यक्षिणी आहे. यक्षिणी वाहतून पिंड चाले ना क्षणभर जाणं. अशा तऱ्हेनं म्हणून त्या निर्गुण निराकार परमेश्वराले त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी, चरणाच्या ठिकाणी विलीन होण्यासाठी निसंगतेची गरज आहे. तेव्हा गुरु स्मरता संकटी, परवस्तूची होता भेटी. अज्ञान ज्ञान दृष्टी पुढे बुद्धी प्रकाशेल हो. निष्काम मताने जर गुरु महाराजाचं नामस्मरण केलं, पर म्हणजे पलीकडची वस्तू, आणि परवस्तू साध्य करण्यासाठी एवढी मोठी मूळ माया, या कर्मभूमीचा खेळ तिच्या हातात आहे. पण स्मरण त्याचं करते आणि त्याच्या नामस्मरणानं इकडे सर्व जीवाले भुलवण्याचं कार्य, सद्गतीले नेण्याचं कार्य ती माया करते. ब्रह्मपुरावनी आली सुंदरा पाल मांडले चौकात. एवढा मोठा पसारा तिने ह्या निर्माण केला. ब्रह्मपुरावरून 40व्या पदावरून आली. पण परपुरुषाची गोडी लागली, निमग्न झाली मनात. परपुरुष, पर म्हणजे पलीकडचा निर्गुण निराकार परमेश्वराचा धावा करते, नेहमी करता की देवा मी तुमच्याच आज्ञेने हे सगळं कार्य करता, मी याला दोषी नाही. पण जे जे जीवात्मा त्या मायेमनी फसल्या जात असत मात्र त्याला भुलवण्याचं कार्य हे मायच राहील. करुणी विचार श्री गुरु अहम ब्रह्मा पूजिला आदरू, म्हणे सृष्टी करू साचारू तुझं चराचरी कळविले. आणि त्या मायेनं ब्रह्म्यानं उत्पत्ती करायच्या वेळेस पहिल्या आज्ञा घेतली की देवा तुमच्या आज्ञेने हे सगळं निर्माण होणार आहे, सूत्रधारी तुम्ही आहे.
आम्ही तर नुसतं चाकर आहोत, मालक नाही. आपण तर थोडंसं काही केलं का मालक बनण्याचा प्रयत्न करतो. पण या कर्मभूमीवर मालक कोणीच नाही आहे, सर्व चाकर आहे. आणि तो एकच फक्त निर्गुण निराकार परमेश्वर तोच एक मालक आहे, आपला सर्वांचा हिशोब घेणारा. म्हणून नेहमी करता खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा. चाकरी करावी समर्थाची, चाकरीची फिकर समर्थ करी. आपण चाकर असल्याच्यानं नुसतं चाकरी करत राहायचं, त्याची किंमत करायची नाही. ज्या दिवशी आपण त्याची किंमत करू का आपण एवढं केलं तेवढं केलं, त्या दिवशी ते सर्व वाया गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून निष्काम भक्ती असावी. पूजिला अहम ब्रह्मास्मि मी वेदांते रेणू प्रमाण प्रभाते चराचर रूप दाटते मोती वर्ण रंग तयाचे हो. आणि ज्यावेळेस या जीवात्मा जन्माला येते त्यावेळेस मोती वर्ण, शुभ्र वर्ण, स्फटिक वर्ण असते. त्याला कशाचाही लेश नसते. पण या कर्मभूमीवर आल्यानंतर मात्र त्याला लेश लागून जाते, मायेचा लेप लागल्या जाते. आणि जशी जशी माया त्याच्यावर प्रसवल्या जाते मात्र तसा तसं त्याची रूपरेषा बदलत जाते. आणि जीव हा लोभिष्ट आहे, अहंकारी त्याच्यानी बनल्या जाते. मोहिक असल्याच्यानं त्याला अहंकार बात निर्माण होते. आणि अहंकार निर्माण झाला की तिथं फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आणि एक दिवस होणेच आहे. अशी ते फजिती नाही झाली पाहिजे म्हणून निष्काम मतानं गुरु महाराजाचं ध्यान करत राहावं. आनंद गीता वाचा आणि त्याच्या आनंद गीतेच्या माध्यमातून वर्म तयार करायचे आणि तसे आपले विचार निर्माण करायचे. परब्रह्मानुप्रमाण वरजे बाहू वेद जान तयाचे रूप निर्गुण ऐसा सावधान यदुराजा. अशा तऱ्हेनं यदुराजानं एवढा मोठा चक्रवर्ती भारद्वाज राजा की त्याला कोणी जिंकू शकत नव्हतं. पण तोही गुरु महाराजाच्या ठिकाणी नतमस्तक झाला. त्यानं सर्व आपलं त्याग करून टाकला, सोडून दिलं आणि महाराजाची चरण धरले. त्यावेळेस कुठं तो यदुराजा उद्धरल्या गेला. फार मोठे कष्ट करावे लागले, मान अपमान, जंगलात राहावं लागलं. अहंकार निर्माण झाला तिथं तिथसा लिंता निर्माण करावं लागली. शून्यात यावं लागलं विचारानं. तेव्हा कुठं सद्गती त्या ठिकाणी प्राप्त झाली. गणकी प्रभा स्फटिक रूप कैवल्य ब्रह्मानंद रूप वज्रखंड प्राश्वरूप अखंड भरित पै. म्हणून हा स्फटिक वर्ण असलेला पण कैवल्य देह, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि अत्कैवल्य देह. आणि कैवल्य देहाच्या ठिकाणी जोपर्यंत तो पोचत नाही, देही असून विदेही बनत नाही, तोपर्यंत गुरु महाराजाची प्राप्ती होत नाही. कैवल्य देह घरात असून बाहेर, देही असून विदेही, अशा तऱ्हेनं त्यांना आपलं वावरावं. कारण वानप्रस्थ आहे आणि संन्यास आश्रम आम्ही मान अपमान दोन्हीही एकाच ठिकाणी समान असावे. कोणी काही म्हणा मज भान नसे, जड देहाचा अभिमान नसे. नाशिवंत देह आहे, याचा अभिमान करून काय भेटणार. स्वरूप कितीकी माणसाचं चांगलं असलं, आजच्या परिस्थितीत असलेलं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर सर्व चेहरे आहे. बालरूप कसं होतं, तारुणपण कसं होतं, म्हातारपण कसं होतं आणि संन्यास आश्रमात आलेलं स्वरूप ते कसं होतं. आता त्या स्वरूपाचा अभिमान ठेवतो म्हटलं तर टिकाऊ नाही. आता तोंडावर वया पडल्या आहे, नाक कुकळे गेलं, डोळे कुकळे गेले, अवस्था कुकळे गेली, हे आपल्या डोळ्यासमोर आपण पाहून राहिलो. म्हणून त्या स्वरूपाचा अभिमान टिकवू शकत नाही. धन दौलत आहे, पैसा अदला आहे, पैसा अदल्याचाही अभिमान शेवटावर जाऊ शकत नाही. रावणापाशी काय कमी होतं,
रावणापाशी पूर्ण सोन्याची लंका करून टाकली होती. सोनं सोनं सर्वस्व होतं, पण रावणानं भक्ती सोडली नाही. नित्य नेमानं तो महादेवाचं नामस्मरण करायचा. एवढी मोठी प्रॉपर्टी असून, एवढी मोठी भक्ती असून रावणानं भक्ती सोडली नाही. आपल्यापाशी 10ची नोट असली तर आज अगरबत्ती लावत नाही, एवढा अभिमान येते. म्हणून अभिमान मत कर आदमी, मैं हूँ भला मेरा भला, किसी सोचा पने मगजमे किसी का हम जग में चला. रावण सरीके शूर की मुंडी जमीन में घुस गई. म्हणून आपण तर कायच्यातच नाही राजा. आपलं तर अजून तर कायले सुरुवात नाही. धड नामस्मरणाले सुरुवात नाही, वेदांताले सुरुवात नाही, वक्तृत्वाले सुरुवात नाही. सरकं सुद्धा कोणी हाताने जेव्हा हे आपल्याला कळत नाही. अभिमान कायच्यावर? काय आपल्यापाशी कोणती अशी वस्तू आपण आणली का आपण त्याच्यावर अभिमान करू शकतो, अहंकार करू शकतो, क्रोध करू शकतो? काहीच करू शकत नाही. रावण सरीके शूर की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो फिर बात आकर फंस गई. मात्र वेळ जर पडली ना तर बुंदशी हातीवर हौदशी जाती, मग कोणी पुसत नाही. असे कितीक वाया गेले. अहंकारात येऊन शेवटी फटफजिती झाली. म्हणून तो अहंकार कामाचा नाही, क्रोध कामाचा नाही. लिंता सर्व्याशी सामायिकता, सलोकता, सुलिंता, सायुज्यता. सलोकता मुक्ती म्हणते. समजत नसेल तर फक्त माणसानं श्रवण करावं, गुरु महाराजाचं ध्यान करावं, हात जोडून द्यायचे. आपल्याला काही समजत नाही बुवा, दत्त दत्त करतो, त्याच्यात फार मोठी कमाई. सुलिंता म्हणजे सर्व्याशी लिंतेनं वागावं. मी दरवर्षी सांगतो का लिंता ही एक फार मीपणा जिरल्यावरही सुधारसं औषध तुम्ही घ्या. जोपर्यंत मीपणाचा बाजार येथे भरला, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. म्हणून लिंता सर्वात श्रेष्ठ आहे. आपलं चुकलंय जरी नसन, जरी दुसऱ्यातही चुकत असेल तरी बाबा तू मोठा मी लहान. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं तर त्याच्यातून आपल्यात फरकच नाही राहिला काही. ज्ञानी से ज्ञानी मिले तो हो गई बाता बात. कारण ज्ञानासंग ज्ञानीवंतासंग जर बोलणं केलं तर ज्ञानाचा विषय वाढत. पण गदेशे गद्या मिला तो हो गेला तालात. आता गद्यासंग गद भेटलं ते मागून लाता मारणारच आहे, विषयच नाही. ही करलं का लाता मारणारच, कारण त्याचा व्यवसायच आहे तो, त्याच्याशिवाय अटपत नाही. म्हणून गध बनल्यापेक्षा माणूस बनण्याचा प्रयत्न करा. लिंता कायम ठेवा. त्याले म्हणते सुलिंता. सुलिंता मुक्ती, समीपता मुक्ती. सर्व्याशी सामायिकतेनं राहावं. अक्रूरानं भक्ती केली. वास्तविक पाहता कृष्ण हा कंसाचा मामा होता आणि कंसाचं कृष्णाचं वैरत्व होतं. पण अक्रूर हा कंसाचा सेनापती होता. तिथं जर राजे करत बसला असता, कृष्ण कृष्ण करत बसला असता तर कंसानं त्याला मारून टाकलं असतं. कारण दुसऱ्याचं कृष्णाचं नामस्मरण जमे नाही तिथं. म्हणून त्यानं वंदन भक्ती केली. झाड जरी दिसलं असेल तरी जय श्रीकृष्ण. त्या झाडातही कृष्ण पाहिला, जनावरातही कृष्ण पाहिला, त्या कंसातही कृष्ण पाहिला. प्रत्येक ठिकाणी त्याला कृष्ण दिसत होता. स्मरण भक्ती करीत राहिला म्हणून सामायिकता ठेवली. समीपता मुक्ती. आपण तर मी तू बातच येते, तो याचा तो त्याचा तो त्याचा, कोणाचाही असेल तरी आपलाच आहे असं चालून असं जर केलं तर सामायिकता निर्माण होते, दूरचा जवळ येते. एखादा विद्यार्थी जर अनफळत असेल त्याला अनफळ ठेवायचं नाही. हुशाराला तर कोणी शिकवते, पण अनफळाली शिकवल्या गेलं पाहिजे, त्याला आपल्या जवळ घेतलं पाहिजे, तिथं किंमत होते. अशी जर वस्तू तिथे निर्माण केली म्हणजे सामायिकता निर्माण होते. आणि सायुज्यता. सायुज्यता मुक्ती हे सर्वाचं साठवून घ्यायचं, चांगलं असो की वाईट असो, आणि त्याच्यातून आपला एकच विचार करावा
ऐकावे जनाचे करावे मनाचे, पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज आपण जर हत्तीहून लाकडं फोडले असते तर ही इथपर्यंत पोचलो नसतो. अरे 1 रुपया देत नाही, 50 रुपयाचा खर्रा पान ठेल्यावर खाते, पण 1 रुपया पेटीत टाकत नाही. इतक्या ह्या माणसाच्या वृत्त्या अशा बदलून गेलेल्या आहे. पण आज आपण या स्थळापर्यंत पोचणं म्हणजे सर्वाची सामायिकता आणि लीनता. हे 2 हात जोडल्याच्यानं आतापर्यंत आपण या ठिकाणापर्यंत पोचलो. याच्या पुढची स्थिती काय ते विषय जाणतो, त्याच्याबद्दल वाद नाही. पण आजपर्यंत जे हे एवढं मोठं कार्य झालं असन तर लीनता, सुलीनता मुक्ती, समीपता मुक्ती, सलोकता मुक्ती आणि सायुज्यता मुक्ती. हजारो लोकांना जरी काही म्हटलं असेल तरी केलं आपल्याच मनाचं, पण केल्यावरच त्याला नाव ठेवलं. व्हाच्या अगोदर काहीच त्याचं नाव नाही, निशान नाही. पण म्हणजे सर्वाचं म्हणजे राखावी सर्वाच्या अंतरी. सर्वाचे शब्द साठवून घ्यायचे, त्याचं इर्जन लावायचं आणि त्याच्यातून एक विचार असा हा निर्माण करायचा. ऐकतो यदू राजया त्वाचारी खानी पुसलिया वेगळे करोनी राजया त्वरित आता सांगतो. अंडज खान, स्वतेज खान, बुद्वीज खान आणि जारस खान. यदुराजानं विचारलं, देवा 4 खानीत काय घडते? म्हणून अंडज खानांनी पक्षी जन्माले आले आणि पहिला जो पक्षी जन्माले आला असन तो गरुड पक्षी जन्माले आला अंडज खानमध्ये. मग पक्ष्यांनी घेण्याचे गुण कसे आहे? एखादं जर संकट पडलं असन, पशुपक्षी ही कीटके किती बगमेळ करुनी राहती, आपत्ती येता कोणती. जर एखादा सरप निघाला किंवा एखादी माजर आली तर एवढी पक्षी त्याच्यावर धावून पडते, पण ते जात विचारत नाही का ह्या कावळा होय का, चिमणी होय का, अजून खबुत्तोर होय का, भोरी होय. हा तिथं द्वेषच ठेवत नाही. पहिले त्या संकटाले निवारण करते, त्या संकटाले पहिले हलवून लावते आणि त्याच्यानंतर मग बाकीचा विचार. सकाळी झोपेतून उठा तुम्ही, तारावर रांग लागलेली असते पक्ष्याची, एकाची जी एक बसते. आपण तर इथं बसलो असून तर तिथं जाऊन बसतो, उठून बसतो, म्हणजे दुरावल्या जाते. त्याच्यात तो गुण नाही आहे पक्ष्यांनी. पक्ष्यांनी गुण आहे सामायिकतेचा. तो आपलाच आहे, आपल्या त्याच्यातला आहे, म्हणून तो आपल्याजवळ येऊन बसला. अशा तऱ्हेनं अंडज खानीतला गुण म्हणजे सामायिकता, सर्वाशी सामायिकतेनं असावं. गुण दोष हमारे ना देखो है तुम्हारा नाम दयाल हरी, एक लहज घुमा दो दृष्टि की तो कट जाए भव जाल हरी. पक्षाचा गुण झाला. त्याच्यानंतर उद्वीज खान. उद्वीज खान म्हणजे झाडं झुडपं. आता पहा, आपल्याच मठातलं उदाहरण पहा. गुळ्यल निंबावर काडी फेकून दिली, पण तो निंबावर किती बाफरून राहिला का पूर्ण निंबावर तो आपला छत्र टाकून राहिला. पण निंबानं कधी असं म्हटलं नाही का काय रे तू तो मायास खाऊन राहिला, माया डोक्यावर बसून राहिला, असं तर काही कधी त्या निंबानं म्हटलं नाही. निंबही प्रसन्न राहते आणि तो येलही प्रसन्न राहते आणि तो त्याच्यानंतर तो गुळ्यल औषधचे कामात पडते, म्हणजे परोपकारार्थ जीवन जगते. आपल्यापासून दुसऱ्याची सुधारणा व्हावी, केवढा मोठा गुण आहे. उद्वीज खान. स्वतेज खान म्हटल्यानंतर या जमिनी कितीतरी जंतू आहे, काही एकमेकाला भेटतच नसन. मुंगीनं कधी माकोळ्याचा विरोध केला, कारण माकोळ्या जमिनीतच राहते, मुंगी जमिनीतच राहते, आणि आपण दोघंही एकत्रित राहून राहिलो, त्याचा विरोध करून करण काय? सामायिकता आहे. अशी ते सामायिकता साधल्या गेली पाहिजे. आणि माणसातला माणूस जर जागृत करायचा तर माणसातच विरोध आहे. मी मागही एक असं उदाहरण सांगितलं होतं काकवंजाने. एक मनुष्य होता आणि त्या मनुष्याले जन्माले आल्यानंतर तो नीर कुकर्म करत राहिला, खोटं नाटक करत राहिला, कोणाचं चांगलं चिताचा नाही. शेवटी मराच्या वक्ती त्याला यम न्यायालय आले.
यमानं घेतला, यमदूतानं घेतला, देवापाशी नेला. देवा ह्या तुमचा जीवात्मा आणला म्हणे टाका याले यमपुरीमनी. तो म्हणे मला कोण यमपुरीत टाकता, मी काय केलं बा असं. तर म्हणे तो असे असे कुकर्म केले. म्हणे मला बुद्धीच नाही, तुम्ही काय करू. तुम्ही जर मला बुद्धी समजा दिली असती तर मी हे असे कर्म केले नसते. ठीक आहे म्हणे, मग काय हरकत नाही. आता याले जाऊ दे पुन्हा कर्मभूमीवर कार्य करण्यासाठी, याले सद्बुद्धी देऊन टाक. बुद्धी दिल्यानंतर त्या माणसाला बुद्धीच नव्हती, मग पुन्हा त्याला बुद्धी दिली. जाय बा म्हणे तू आता तुला बुद्धी देऊन देतो आणि तू आपले कर्म करायला लाग. पुन्हा जन्माले आला, कर्म करायला लागला. मग बुद्धी दिल्यानंतर मग मोठमोठे कांड करायला लागला. 2 नंबरचा पैसा कमावायला लागला, कोणाचं खोटं नाटक करायला लागला, कोणाचे वावरं पचवायला लागला. बुद्धी होती. पुन्हा त्याला नेल्यानंतर त्याला सांगितलं का आता याच्यानं तर फार मोठी गलती झाली बा, म्हणून याला बुद्धी दिली ना आपण, यानं बुद्धीचा विकास नाही केला, महाकांडमध्ये टाकून द्या. म्हणे काय देवा, मला कसं काय महाकांडमध्ये टाकता, बुद्धी तर कुत्रेली आहे म्हणे. मग आणि मला तुम्ही फक्त बुद्धीच दिली, मग कुत्रही आपलं काम करते म्हणे. मग कुत्र्यात माही गिनती करता काय, सद्बुद्धी दिली. आता ह्या माणसाला सर्व गोष्टीचा विचार करण्यासाठी सद्बुद्धी दिलेली आहे, पण आपण सद्बुद्धीचा विकासच करत नाही. सद्बुद्धी म्हणजे सर्वाचा विचार करायचा आणि त्याच्यातून आपला मार्ग शोधायचा. पण असा जर मार्ग जर शोधला गेला तर माणसातला माणूस जागृत झाला. पण माणसातला माणूसच जागृत करत नाही, तिथं अहम निर्माण होते. आणि हा अहम जर 4 खाणीतून असा जन्माले येता 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 शेवटी जारच खाण आहे आणि जारीच खाणी ते जर सुधारण्याचा प्रयत्न करत नसन तर शेवटी कर्मानुसार त्याचे फळ भोगणं आलेच आहे. चाहे लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटेनारे भाई. कितीकही जरी आपण त्याच्यामध्ये पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो पडदा फाटल्या जाते एक दिवस. आणि ते कर्म या वयांनी मग बराबर लक्षात येऊन जाते काय झालं होतं काय नाही म्हणून. कर्म का लेख मिटेनारे भाई. आणि या कर्म करण्यानी कोणी कोणाचा भागीदार नाही, कोणी नाही कोणाचं अंती जाणं एकल्याचं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया. तोच फक्त एक विचार करून त्या जीवात्म्याला सोडवण्याचा करते, नाही तर सोडविना बंधू पाठाची बहीण शेदची कामिना दूर राहील. हे दुरूनच, कारण कोरोनानं दाखवूनच दिलं. आज आयुष्यभर दोघाय उभयतांनी कार्य केलं, एकरूपता राहिले. पण कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हटलं 10 फुटावून म्हटलं बुढ्याले पाहिलं. बुढीनं एकच सांगितलं आता जाऊ द्या, त्याच्या मग मले नाही यायचं, कारण कोरोना पिरियड आहे, त्याच्यापासून आपल्याला नाही झाला पाहिजे. म्हणजे केवढा मोठा विचार आहे. म्हणून कोणी नाही कोणाचं अंती जाणं एकल्याचं. म्हणून कोणताही विचार करताना शब्दातनी शाब्दिक बनल्यापेक्षा स्मरणिक बनावं, त्याचा विचार करावा आणि त्या विचारानुसार हा आपली आपण करा सोडवणं तोडावे बंधन संसाराची. म्हणून त्याचा विचार करा. आणि हे कर्मभूमी आहे, ह्या संसाराचा गाळा आहे, पूर्ण प्रपंचाचा गाळा आहे. परमार्थिक प्रपंच आणि सांसारिक प्रपंच आहे. ह्या दोनही बाजू आपल्याला सांभाळून आपल्याला मार्ग तो शोधा लागन, तो सत्य मार्ग शोधावा लागन, सत्यतेचा मार्ग. सत्य मार्ग तो सोडू नको, आड मार्गाने जाऊ नको. अशा तऱ्हेने ह्या मार्ग शोधत शोधत ह्या 4 खाणीतून आपल्याला म्हणजे तिथसा निर्शून्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि निर्शून्यात पोहोचण्यासाठी नामस्मरणाची आणि सद्विचाराची गरज आहे. हंस बोलले अवलोकुन बी या 16 ब्रह्म सांगितले दान, वेद आणि वर्ण तुझला गुणी सांगितले.
म्हणून या जीवाला कसे वेद लागते, प्रत्येक खाणीत वेद लागते. नुसतं चंद्राले ग्रहण लागत नाही, नुसतं सूर्याले ग्रहण लागत नाही, तर ह्या जीवाली ग्रहण लागते. पण ग्रहण म्हणजे काय, आपण कोण्या पिरियडले काय ग्रहण केलं पाहिजे. जर आपण नामस्मरण जर ग्रहण केलं तर या जीवाचं ग्रहण सुटून जाईल. पोथीच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून जर आपण जर ते वेद वाक्य जर ग्रहण केले तर या जीवाच्या मग त्या व्याध्या मोकळ्या होतील. पण आपण ग्रहणच केलं नाही तर त्याला ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही. असं ते ग्रहण साधल्या गेलं पाहिजे. नुसतं ज्वारींनी तुळशीचे पानं टाकल्यानं होणार नाही, तांदूळात तुळशीचे पानं टाकल्यानं होणार नाही, त्यानं ग्रहण काही करू शकत नाही. ग्रहण करणे म्हणजे प्राशन करणे. काय प्राशन केलं पाहिजे, नुसतं बा नाही बा आता ग्रहण लागते अगोदर जेवण करून घ्या, मग ग्रहण लागल्यावर जेवता येत नाही, भोडी भावना आहे. सूर्याले असो चंद्राले असो पण आपल्याला ग्रहण लागते. आणि आपलं ग्रहण जर मुक्त करायचं असन तर आपल्याला सद्विचार ग्रहण करावं लागन, नामस्मरण ग्रहण करावं लागन, तेव्हा कुठं आपलं ग्रहण सुटन. असं ते ग्रहण साधल्या गेलं पाहिजे, तेव्हा कुठं या जीवाचा उद्धार होते. तसा नाही होत. असं ते ग्रहण माणसानं साधावं. तू ये रे राजबाळा यदू, चारी खानी केल्या बोधू, तुझं असतील समंदू, आता सावधू बोल बापा. म्हणून आता सावधान होय. सावधान सावधान मुखे बोला गुरुवचन. आपण सावधान असलं पाहिजे. आपल्या स्वहितासाठी, स्वतःच्या हितासाठी सावधान असलं पाहिजे. तेव्हा कुठं आणि सर्वच करून आपल्याला स्वतःचं सार्थक करावं लागन. आणि ते सार्थक करण्यासाठी दत्त स्मरण तू करी नेमाने. सार्थक होईल तुझ्या जन्माची. दत्तस्मरण म्हटल्यापेक्षा आपल्याला ज्या देवाचं नामस्मरण करायचं आहे त्या देवाचं करा, विषय नाही आहे. पण असं नामस्मरण केल्यानं या जीवाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी काही पाप केले म्हणून सगुणा आणविले, आता रंका भेटविले सोडविले कृपानिधी. अशा तऱ्हेनं आपलं पूर्वी जन्माचं काहीतरी या कर्मभूमीवर कर्ज आहे म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत. काहीतरी कोणाशी घेणं देणं असते म्हणून जन्माला येतो. मी म्हणतो आपल्याकडे कोणाचे पैसेच नसन तर आपल्या घरी कोणी येईल काय, येणार नाही. पण आपल्या इकडे जर कोणाचे काही जर पैसे जर देणं असन तर तो मागणारा माणूस तर घरी येणारच आहे. जोपर्यंत ते कर्ज फिटत नाही तोपर्यंत येणार. मग आपणही या कर्मभूमीवर जन्माले आलो, पूर्वसंचित पूर्वजन्माची पुण्याई आली फळाला, म्हणून तुला हा नर जन्म मिळाला. आणि आपण हे जन्माले आलो काहीतरी देणं घेणं करासाठी आलेला आहो. आणि ते सामायिकतेनं देणं घेणं करूनही पुढच्या जन्माचं हित करावं लागन. अगोदर जर कष्ट केले तर दुपारी दिवसा कष्ट करा तर संध्याकाळी पैसे घ्या. पण अंगावर कोणी 5 पैसे देत नाही. मग पहिले कर्म करा आणि त्याच्यानंतर त्याची पुढच्या जन्मात परतफेड घ्या. पूर्वजन्माची पुण्य पूर्वसंचित होतं म्हणून आपण एकमेकाच्या संघटनेत आलेलो आहोत. आणि या संघटनेतून सद्गतीचा मार्ग शोधला गेला पाहिजे, सत्संग साधला गेला पाहिजे. अहंकार नाही, कारण अहंकार ही बुडतीचे पाय डोहात आहे. म्हणून सत्संगांनी उतरल्याच्यानं आपण आज या ठिकाणापर्यंत येऊन पोचल्या. याच्यातूनही आपल्याला पुन्हा समोरचा मार्ग जर शोधायचा आहे. बोलिले दिगांबर गुरु, तुझाची फेडीन अज्ञान अंधकारू, करील ज्ञान सागरू साक्षात्कार दावीनहू. मग अशा तऱ्हेनं जो आपल्या ठिकाणी अंधकाराचा पडदा आहे तो या दोघांच्या माध्यमातून, गुरु आणि शिष्य या माध्यमातून तो पडदा फाडल्या जाते. पण तुझ्या शक्तीची ही पूर्णावली अजून नाही जीवा भावात शिरली, म्हणून हिचा ज्ञानदशा उरली आम्हापाशी. एवढं मोठं बोधामृत साधू संताईने या कर्मभूमीवर गोतून ठेवलं तरी आपल्यात फरक पडून नाही राहिला.
तरी आपण त्याला सावधान होऊन नाही राहिलो, म्हणून ही अज्ञान दशा उरलेली आहे. आणि जोपर्यंत अज्ञान पण आहे, अज्ञान जिथं असेल तिथं अहंकार जास्त आहे. आणि जिथं अज्ञान नाही, जिथं ज्ञानाचा कुठंतरी झरा लागलेला आहे, मात्र तिथं अहंकार नष्ट होऊन जाते. म्हणून त्या अहंकाराले सोडा, क्रोधाले सोडा, सामायिकतेनं राहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे अंधकार दूर होईल. ने अंधकारातून पुढे द्याया प्रकाशांचे धडे, फक्त म्हणतो आपण. पण त्याच्यातून आपण दररोज प्रार्थना करतो. प्रार्थनेत की देव आहे काय? देव पाहण्याचं एकमेव केंद्र आहे की? त्या प्रार्थनेतून मार्ग दाखवलेला आहे की देव कसा आहे त्याले पाहण्यासाठी अशा अशा मार्गाने चला. ते काही कोणी देवाची प्रार्थना नाही आहे. पण नेहमी करता असा निज ध्यास असला आणि त्या मार्गाने जर चालण्याचा प्रयत्न केला तर देव भेटणारच आहे. आज नाही उद्या आपल्याला भगवंताचं स्वरूप दिसणारच आहे. पण नुसतंच गायन करत जर गेलं, नि अंधकारातून पुढे द्याया प्रकाशांचे धडे, असा कसा प्रकाश येईल? बिलच नाही भरलं तर लाईन कशी चालू होईल? होणारच नाही. त्यासाठी पहिले बिल भरावं लागेल ना, त्याच्यानंतर आपल्या घरच्या मीटरमध्ये लाईन येईल. आणि मीटरमध्ये नाही तर ते लाईट कुठं लागल? आणि तेवढ्यापुरता आपण समजा भरलंही बिल तर ते 2-4 दिवस चालू पुन्हा अजून काटून टाकते. म्हणून ते आचरणात कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्याच्यात आपल्या जीवनाचं सार्थक आहे. सद्गुरुनाथ महाराज की. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, दत्त देव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, दत्त देव तुम्हारी जय जय हो. सद्गुरुनाथ महाराज की.